आता हा जो उत्साह तुम्ही पाहिलात, हा टाय झालेल्या मॅच नंतर चिठ्ठीने फिरवलेल्या गेमचा आनंद आहे. ही दृश्य आहेत मंचरमधली. मंचरमध्ये चक्क एका चिठ्ठीनं नगरसेवकाला जिंकून दिलं. त्याचं झालं असं, पहिल्यांदाच निवडणूक पार पडलेल्या मंचर नगरपंचायतीत 2 उमेदवारांना मतदारांनी एक समान कौल दिला. दोघांनाही सारखीच मतं पडली. मग काय, मग चिठ्ठी उचलण्याचा निर्णय झाला. मोजणी केंद्रातील एका निष्पाप लहान मुलाला बोलवून त्याला एक चिठ्ठी उचलण्यास सांगण्यात आलं. दोन्ही उमेदवारांच्या काळजाचा ठोका चुकला त्या क्षणी. त्या मुलाने उचललेल्या चिठ्ठीतून जेव्हा लक्ष्मण मारुती पारधी हे नाव बाहेर आलं, तेव्हा शिवसेनेच्या गोटात आनंदाचं उधाण आलं. मंचर येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. शिंदेंच्या शिवसेनेनं लक्ष्मण मारुती पारधी आणि भाजपनं ज्योती संदीप बाणखेले यांना रिंगणात उतरवलं. दोघांनीही मतदारांकडे मतांचा जोगवा मागितला. पण या मतदार राजाने दोघांनाही समसमान कौल दिला. दोघांच्या पारड्यात 223 इतकी समान मतं टाकली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. दोन्ही उमेदवारांची धाकधूक आणखी वाढली. अखेर लक्ष्मण पारधी यांची चिठ्ठी उचलली गेली आणि नगरसेवक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. चिठ्ठीमुळे लकी ठरलेल्या लक्ष्मण यांच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.